दैवाचे प्रिय लेकर हो, पुन्हा एकदा या सकाळच्या वेळी तुमचं स्वागत करतो। सर्वांना गुड मॉर्निंग। आज आपण पाहणार आहोत देवाच्या वचनातून मनन करणार आहोत देवाचं वचन। योहान याचं शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 27 ते 28 वचन हे आपण वाचणार आहोत आणि त्यावर आपण मनन करणार आहोत। माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो व ती माझ्या मागे येतात। या ठिकाणी येशू ख्रिस्त बोलत आहे, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात। होय, आपण आज या वेळेमध्ये त्याची वाणी ऐकणार आहोत। त्याची वाणी आपण सदैव ऐकतच असतो, म्हणून परमेश्वर आपल्याला अभिवचन देतो। परमेश्वर म्हणतो, मी त्यांना ओळखतो व ती माझ्या मागे येतात। पुढं अभिवचन खूप सुंदर आहे, जे आपल्याला आधार देते आणि अद्भुत असं वचन देखील आपल्याला पाहायला मिळते। मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकावून घेणार नाही। किती अद्भुत अभिवचन आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे। आपल्याला सार्वकालिक जीवन देत आहे आणि आपला कधीही नाश होणार नाही आणि आपल्याला कोणी त्याच्या हातातून हिसकावूनही घेणार नाही, जर आज आपण त्याची वाणी ऐकणार आहोत तर। प्रियांनो, आज आणि इथून पुढं आपण देवाची वाणी ऐकूया आणि त्याची मेंढरं असं आपण स्वतःला गणूया आणि देवाला देखील आपल्याला असं म्हटलं पाहिजे की होय, तुम्ही माझी मेंढरे आहात। वाचलेलं वचन परमेश्वर तुमच्यासाठी आशीर्वादाचं असं करो। तर आजचं वाचलेलं वचन तुमच्यासाठी आशीर्वादाचं ठरत आहे, तुमच्यासाठी सहाय्यक होत आहे। तर आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। थँक्यू।